तर लय मोठा हात मारला आपण. काय म्हणता भावांनो? एकदम बरोबर, पूर्ण 15 लाखाचा. ते सगळं ठीक आहे रे, पण कुठेतरी थांबायला पाहिजे आता. काय वाटतं तुम्हाला? हा यार, मला पण तेच वाटतंय. भरपूर झालं आता आपलं. मला एक सांगा, आतापर्यंत एवढे हात मारले आपण, काय प्रॉब्लेम झाला का? मग आता का भाटती तुमची? असा माझा कर्मांवर विश्वास नाही यार, पण आता खूप झालं यार. जाऊ नका यार, प्रत्येक टायमाला तुम्ही असंच काहीतरी बोलता. आणि या चुत्याने तर लास्ट टाइमला हाफ मर्डरच केला. आता या फील्डमधनं काय आपली सुटका नाही. माझ्यावर का ढकलतो रे? तू मध्ये आला नसतं ते मॅटरच झालं नसतं. विषय तर तूच केला ना. गप रे, तुला सिच्युएशन हँडल नाही करतायत. मागच्याच तू मध्ये आला नसता तर वाचला असता तो. का रे? जाऊ दे रे, चुत्यागिरी काय क्राईम नाही. तुला काय जेल बिल नाही होणार, टेन्शन नको घेऊ. तुझ्या या स्वभावामुळे तो विकेन आता आपल्याबरोबर येत नाहीये. ए, त्याचं नाव पण नको काढू, दुनियाभरचा फट्टो येतो. माहितीये मला, तुझ्या गांडीत पण किती दम येते. ए, जास्त नको बोलू, नाही डोक्यात दगडच घालतो आता. खाला की त्याची टाका मारून एकमेकांना, म्हणजे मी पण मोकळा आणि माल पण माझा. ए, तू समजाव रे याला. यालाच काय मांड्यावरची शेपूट धरायची सवय. बरं ऐक ना, तुमच्या या सीनवरून ना मला एक स्टोरी आठवली, सांगू का तुम्हाला? आता आम्ही नाही म्हटलं तरी तू सांगणारच आहे बाबा. सांगा आता. बरं ऐक, 3 मित्र असतात. ते एका सावकाराला लुटून बिटून फुल जंगलात जातात भाऊ. ए बो, मला माहिती आहे स्टोरी. ए भाऊ, मला तर ऐकू दे. हा तर मग ते ना माल वाटायला बसतात, पण त्यांना ना भूक लागली राहते. मग ते काय करता माहिती का, ते ना एकाला जेवण आणायला पाठवता. मग तो जेवण आणायला जो जातो ना, तो काय करतो माहिती का, तो आहे ना त्याच्यात विष मिसळून आणतो. आणि मग हे काय करता माहिती का, मग हे याचाच गेम करून टाकता. मग याचा गेम केल्यानंतर आहे ना, हे जेवायला बसताना मालबिल वाटून मग त्यांचाच गेम होऊन जातो. काय वाटतं तुला? देवाला नका घाबरू, पण कर्माला घाबरा. कर्माला एकदा देव माफ करून देतो, पण कर्म माफ करत नाही भाऊ. काय चुत्यागिरी राव, दोस्तीच्या नावाला कलंक होते ते तिघेच्या तिघ. बस रे, 5 मिनिटापूर्वी याच्या डोक्यात दगड टाकणार होता तू. काय यार तू पण शुभ आहे. तो राव आता माझी जान आहे राव, मजाक करत होतो मी. आणि तू कर्माचं काय घेऊन बसला रे? आता परवा एका बाईला 5,000 रुपये लागत होते अर्जंटमध्ये, तर मी कसकन काढून दिले तिला. आता ती गोष्ट वेगळी, 20,000 मी तिच्याच पर्समधनं गायब केले होते. बरं ते ठीक आहे, तू एक काम कर, काहीतरी खायला घेऊन यार, लय भूक लागली यार. ए भाऊ, मला नको सांगू बरं, मी खरंच बीज टाकून आणलं ए त्याच्यामध्ये. जाय ना, लवकर निघायचं आपल्याला. तोपर्यंत आम्ही पण निघण्याचा सगळा प्लॅन बिन करतो. जाय ना. बरं ठीक आहे, चला जाय. येतो मी. मला मारू नका रे, सगळं पैसे घेऊन टाका, मला मारू नका. तुला बोललो होतं ना, पट्टू यार. काय मजाक करशाल तुम्ही, भरूनच नाही तुमचा. जाऊ दे, मजाक मस्ती सोडा. काय आणले काय? भूक लागली. या, खा. तू हरवत नाही रे. अरे तुम्ही खा, मी येतानाच खाऊन आलो. ए, तू खरंच वीज टाकून आमचा विषय करायचा प्लॅन तर नाही केलेला ना? हा पहा भाऊ, आता विश्वास असेल तर खा तुम्ही. रड लागला लगेच, मजाक घेऊन राहतो तुझी. काय तू पण. बरं ते जाऊ दे, तू ते कर्माबद्दल काहीतरी बोलत होता ना? अरे हा, सांग ना, काय सांगत होतं ते? अरे तेच ना, आपण एवढ्या चोऱ्या माऱ्या केल्या, दुकानं लुटली, लोकांना लुटलं, नुकसान केलं लोकांचं, तर मग काय, तर कर्मानुसार आपल्याला इथेच फेडावं लागणार आहे. काय सिंपल आहे. नुसती चुत्यागिरी रे, असं काही नसतं. आता तेच ना, पुलवामा अटॅक मध्ये आपले एवढे जवान मारले गेले. तो मसूद अझर अजूनही जिवंत आहे. काय वाकडं झालं रे त्याचं? अरे तेच ना, कर्माने जर त्याचं काम व्यवस्थित केलं असतं, तो आज जिवंत राहिला नसता ना. 100 रुपयाचा बोलला असतो बाबा. पण आपण जरा जास्त सेन्सिबल संवाद करतो असं वाटत नाही का तुम्हाला? गुपचूप माल वाटा, आणि आपल्याला काय घेणं देणं त्याच्याशी. चला इथनं. ए, तुझ्या खिशात काय आहे रे? अरे ते महाराष्ट्र वडापाव आणलं जरा. अरे आणतो इकडं, मी तुला नंतर घेऊन टाकतो. आण. अरे राहू दे ना राव, तेवढं तरी. अरे दे इकडं, किती खाशील? बरं भाऊ, घ्या. आलोच मी 1 नंबर करून.
चिक्क्या तू खूपच मोठा हात मारला होता वाटतं यांनी. माल तर भरपूर आहे. अरे वा, खायची पण सोय केली वाटतं माझी. चला, मरता मरता एकतरी चांगलं काम करून गेले बिचारे. न्यूटनचा तिसरा लॉ सांगतो की प्रत्येक ॲक्शनला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन असते. यालाच कर्म म्हणतात पोरांनो. आणि म्हणत होते असं काही नसतं. बरं झालं मी राईट टाईमला तुमची साथ सोडली, नाहीतर कधी ना कधी माझी पण हीच हालत झाली असती. जाऊ दे, मला काय घेणं देणं. मी माल घेऊन निघतो आता. थोडासा माल गरिबांना वाटून देतो, म्हणजे मी तरी वाचेल कर्मापासून.